करण्यात आलेला आहे। आणि या उपक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांना माहीत आहे की दर शनिवारी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे शाळेमध्ये आयोजित केले जातात। आणि या उपक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बाबींचं कलाकुसर असेल किंवा त्याचबरोबर एखादी दुरुस्ती असेल किंवा एखाद्या कारागिराचं काम कशा पद्धतीने चालतं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला व्हावं। मोटरसायकल असते, फ्युचरमध्ये फोर व्हीलर असते, तुम्ही चालवणार आहे। ओके, आता बऱ्यापैकी तुमचे आई असतील, वडील असतील, मोठे भाऊ असतील, बहीण असतील, आता ऑन द रोड गाडी चालवतात, कोण टू व्हीलर चालवत असतील, कोण फोर व्हीलर चालवत असतील। तर बऱ्यापैकी आज लोकांचा काय गैरसमज झालाय की मी क्लच धरून गेअर टाकला। मित्रांनो, आता तुम्ही टू व्हीलर चालवताय, तिघे चौघ, ओके, क्लच धरून गेअर टाकताय, मूठ वाढवताय, परत थांबताय, क्लच धरून ब्रेक धरून थांबताय, गाडी आली। ओके मित्रांनो, गाडी येणे वेगळं आणि नियमांच्या साच्यात येणे वेगळं, म्हणजे त्याला आपण म्हणतो शास्त्रशुद्ध पद्धती। ओके, तर त्या थोडक्यात मी तुम्हाला नियम सांगणार की काय असतात, नियम काय असतात, की आता ही बेसिक आतापासून तुम्हाला नियम माहिती मिळेल, कारण तुम्ही स्वतःला पुढे ज्याला भविष्यात ड्रायव्हिंग करणार तर त्याला तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत की बाबा आज अतिशय छोटे छोटे नियम, अतिशय छोटे। मी सुरुवात एका छोट्याशा व्हिडिओने करणार आहे। तो व्हिडिओ किती महत्वाचा आहे आणि काय आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण बोलू की तुम्हाला किती गांभीर्य आहे या क्षेत्रातलं, तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ लावणार आहे। फक्त सर तो एक व्हिडिओ लावा। हर कदम पर कोई कातिल है, कहाँ जाए कोई। हर कदम पर कोई कातिल है, कहाँ जाए कोई। जिंदा रहना बड़ा मुश्किल है। हर कदम तुम यहाँ से जाओ, कोई कातिल ईशा वहां से जाओ ना तुम। कहाँ जाए जाओ। हाले दिल कोई छुपाए तो छुपाए कैसे। एलआयसीला अधिकारी आहेत सर, तर त्यांना स्वतः 3 दिवस कोर्टात, ज्याला कोर्ट येते, तुम्हाला माहिती आहे ना कोर्टाचा कसा व्यवहार असतो, काय मला माहित नाही, तो तुम्हाला माहिती सांगा। तर जज आल्यानंतर त्यानं तिथं उभा राहायचं, की संध्याकाळी 4ला ज्यावेळेला जज जातील तोपर्यंत त्यानं तिथंच उभा राहायचं, असं 3 दिवस त्याला शिक्षा दिली। एलआयसीचा अधिकारी आहे मोठा तो, का तर त्याचा मुलगा गावलेला अंडर 18, त्याचं लायसन नव्हतं, म्हणून अधिकारी असून सुद्धा तो 3 दिवस रोज जायचा, सकाळी 10 वाजता कोर्टात उभा राहायचा, संध्याकाळी 6 वाजता कोर्ट गेल्यावर तो घरात जायचा। एवढी पनिशमेंट केली त्याला। एवढी गडबड असते की आपण रॉंग साइड बघत नाही, राईट साइड बघत नाही, आपण ओव्हरटेक करतोय। काय करतोय आपण? तर कधीही तुम्ही आता एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो व्हिडिओ बघितला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायचे। ओके, ठीक आहे, बघून घ्या व्हिडिओ। बात करो मतलब लाल साईडवाली दिसते बाई कोपऱ्यात, त्या कोपऱ्यात लक्ष ठेवा। उद्देश बघून घ्या। आज ह्या सरांनी इथं का बोलवले, पाटील सरांनी, कुंभार सरांनी का बोलवले, हे पहिला इथं उद्देश समजावून घ्या। मी तुम्हाला एकदा नाही 10 दाखवतो हा व्हिडिओ बघणे म्हणजे हा उद्देश नाही आहे। तो उद्देश काय आहे? जबाबदाऱ्या। काय मित्रांनो? जबाबदाऱ्या। आज तुमचे भाऊ वडील गाडी चालवताना त्यांना सांगायचं, थांब दादा एवढी गडबड नाही, त्यांना एवढी गडबड होती की आयुष्याच्या पलीकडे गडबड आहे का सांगा बघा। का रॉंग साईडला ओव्हरटेक करायचं? तुम्ही रॉंग साईडनं कधीही ओव्हरटेक करायचं नसते। आणि मोठ्या गाड्या असतात, 10 चाकी 16 चाकी यांना गाड्या असतात ना, यांना
उंची असते त्यांची पण. कधी कुठली मला सांगा 10 चाकी ट्रक एवढी ड्रायव्हर इथं बसलेला दाखवा मला, कुठला आहे का कधी ड्रायव्हर इथं बसतोय काय रे? त्यांच्या हाईटच्या मानानं, त्यांच्या ह्याच्या मानानं इंजिनिअरिंगने त्यांची सीट ठेवलेली असते. ही इंजिनिअरने ठेवलेली असते. म्हणजे गाडीची तुमची ती लांबी रुंदी वगैरे धरून त्याच्यावरती सगळे कॅपॅसिटी असते. लक्षात आलं? कुठल्याही तुम्ही सांगा ट्रक आहे आणि त्याचा ड्रायव्हर इथं बसलाय, झालं का सांगा कधी? हा, तिची हाईट असते. त्याची हाईट असल्यामुळं त्याला पुढचं आणि मागचं दिसत नसतंय. काय नसतंय? ठराविक त्याला आपण ब्लाइंड स्पॉट आमच्या ह्याच्यात ब्लाइंड करणं किंवा हे म्हणतात की तुम्हाला तो 3 फूट तुमची गाडी दिसत नसते टू व्हीलर. Can happen in really just a second. Watch this. I think we could do it if we tried. If only the same. त्याला दंड होते 500 रुपयाचा, 600 रुपयाचा. मग आता हे सीटबेल्ट साठी त्याला त्याचा काय फायदा आहे का दंड घेणाऱ्याचा? हा सीटबेल्ट कुणासाठी? आपल्यासाठी.